ओम स्वामी समर्थ महाराज की जय. ओम सद्गुरुनाथ संतकाळेश्वर महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. न वंदनीयास्ते कष्टं दर्शनादं भ्रांतिकारकाः. वर्जयन्तानं गुरुनं दुरे धीरानेव समाश्रयेतं. जो गुरु आपल्या दिखाव्याने शिष्याला भ्रांतीमध्ये टाकतो अशा गुरुला प्रणाम करता कामा नये. तसेच नव्हे, दुरूनच त्याचा त्याग केला पाहिजे. अशा स्थितीत धैर्यवान गुरूंचाच आश्रय घेतला पाहिजे. पाखंडीनः पापरता नास्तिका भेदबुद्धयः श्रीलंपटा दुराचाराः कृतघ्ना बकवृत्तयः कर्मभ्रष्टा क्षमानष्टाः निन्द्यतर्कैषचवादीनः कामिनः क्रोचिंशैव हिंस्राश्च चण्डाः शठास्तथा ज्ञानलुप्ता न कर्तव्या महापापा सता प्रिये. एभ्यो भिन्नो गुरुः शव्य एक भक्त्या विचार्य च. हे प्रिय, पाखंडी, पापरत, नास्तिक, भेदबुद्धी उत्पन्न करणारे, श्रीलंपट, दुराचारी, कृतघ्न, बगळ्याप्रमाणे ठगविणारे, कर्मभ्रष्ट, क्षमारहित, निंदनीय, तर्कांनी वितंडवाद करणारे, कामी, क्रोधी, हिंसक, उग्र, धूर्त, तसेच अज्ञानी आणि महापापी पुरुषाला गुरु करता कामा नये. असा विचार करून वर दिलेल्या लक्षणापेक्षा भिन्न लक्षणे असणाऱ्या गुरूंची एकनिष्ठ भक्तीने सेवा केली पाहिजे. सत्यम सत्यम पुनः सत्यम धर्मसारं मयोदितं गुरुगीता समं स्तोत्रं नास्ति तत्वं गुरोः परं. गुरुगीते समान अन्य कोणतेही स्तोत्र नाही. गुरु समान अन्य कोणतीही तत्व नाही. समग्र धर्माचा हा सार मी सांगितला आहे. हे सत्य आहे, सत्य आहे आणि पुन्हा पुन्हा सत्य आहे. अनेन यदं भवेदं कार्यं तद्वदापि तव प्रिये लोकोपकारकं देवीं लौकिकं तु विवर्जयेत. हे प्रिय, या गुरुगीतेचा पाठ केल्याने जे कार्य सिद्ध होते ते आता सांगतो. हे देवी, लोकांसाठीही उपकारक आहे, मात्र लौकिकाचा त्याग केला पाहिजे. लौकिका धर्म तो याती ज्ञानहीनो भवार्णवे. ज्ञानभावे च यत्सर्वं कर्म
निष्कर्म आशाम्यती. जो कोणी हिचा उपयोग लौकिक कार्यासाठी करेल तो ज्ञानहीन होऊन संसाररूपी सागरात पडेल. ज्ञानभावाने ज्या कोणत्याही कर्मात हिचा उपयोग केला जाईल ते कर्म निष्कर्मात परिणतः होऊन शांत होईल. इमाम तू भक्तिभावेन पठे द्वै शृणु यादपि लिखित्वा वत्प्रसादेन तत्सर्वं फलं श्नुते. भक्तिभावाने या गुरुगीतेचा पाठ केल्याने, ऐकल्याने आणि लिहिल्याने तो भक्त सर्व फळ भोगतो. गुरुगीता मिमां देवी हृदि नित्यं विभावय मायाधि गतये दुःखे सर्वदा प्रजेपेन्मुदा. हे देवी, या गुरुगीतेला नित्य भावपूर्वक हृदयात धारण कर. महाव्याधी असणाऱ्या दुःखी लोकांनी सदैव आनंदाने हिचा जप केला पाहिजे. गुरुगीता क्षरैकैकं मंत्र राजमिदं प्रिये अन्ये च विविधा मंत्राः कलां नार्हन्ति षोडशीं. हे प्रिये, गुरुगीतेचा एक एक अक्षर मंत्र राज आहे. अन्य जे विविध मंत्र आहेत ते हिचा 16वा भाग देखील नाहीत. अनंत फलमाप्नोति गुरुगीता जपेन तो सर्व पापहरा देवी सर्व दारिद्र्य नाशिनी. हे देवी, गुरुगीतेच्या जपामुळे अनंत फळ मिळते. गुरुगीता सर्व पापांचे हरण करणारी आणि सर्व दारिद्र्याचा नाश करणारी आहे. अकाल मृत्यू हंत्री च सर्व संकट नाशिनी यक्ष राक्षस भूतादी थोर व्याघ्र विघातिनी. गुरुगीता अकाल मृत्यूला रोखते, सर्व संकटाचा नाश करते, यक्ष राक्षस भूत चोर आणि वाघ इत्यादींचा घात करते. सर्वोपद्र व कुष्ठ निदुष्टा दोष निवारिणी यत्फलं गुरु सानिध्या फलं पठनादं भवेतं. गुरुगीता सर्व प्रकारच्या उपद्रवांचे, कुष्ठ व दुष्ट रोगांचे आणि दोषांचे निवारण करणारे आहे. श्री गुरुदेवांच्या सानिध्यामुळे जे फळ मिळते ते फळ या गुरुगीतेचा पाठ केल्याने मिळते. महाव्याधी हरा सर्व विभूते सिद्धिदा भवेतं अथवा मोहने वश्ये स्वयमेव जपेत सदा. या गुरुगीतेचा पाठ केल्याने महाव्याधी दूर होते, सर्व ऐश्वर्य आणि सिद्धींची प्राप्ती होते. मोहन अथवा वशीकरणात हिचा पाठ स्वतः केला पाहिजे. मोहनम सर्वभूतानां बंधमोक्षकरं परं देवराज्ञा प्रियकरं राजानं वशमानयितं.
या गुरुगीतेचा पाठ करणाऱ्यावर सर्व प्राणी मोहित होतात. बंधनातून परम मुक्ती मिळते. देवराज इंद्राला तो प्रिय होतो आणि राजा त्याला वश होतो. मुखस्तंभ करम चैवं गुणानां च विवर्धनम् दुष्कर्मनाशनं वैव तथा सत्कर्म सिद्धीदम. या गुरुगीतेचा पाठ शत्रूचे मुख बंद करणार आहे, गुणांची वृद्धी करणार आहे व दुष्कृत्यांचा नाश करणार आहे आणि सत्व कर्मामध्ये सिद्धी देणार आहे. असिद्धं साधयेत कार्यम नवग्रह भयापहम दुःख स्वप्ननाशनं चैव सुस्वप्न फलदायकम. या गुरुगीतेचा पाठ असाध्य कार्याची सिद्धी करवितो, नवग्रहांचे भय दूर करतो, दुःख स्वप्नांचा नाश करतो आणि सुख स्वप्नाच्या फळाची प्राप्ती करवितो. मोह शांती करम चैवं बंध मोक्ष करम परम स्वरूप ज्ञान नित्यम गीता शास्त्रामिदं शिवे. हे शिवे, हे गुरुगीता रूपी शास्त्र मोह शांत करणारे, बंधनातून परम मुक्त करणारे व स्वस्वरूप ज्ञानाचे भांडार आहे. यम यम चिंतयते कामं तं तं प्राप्नोति निश्चयं नित्यं सौभाग्यदं पुण्यं तापत्रय कुलापहरम. मनुष्य जी जी अभिलाषा करून या गुरुगीतेचे पठण चिंतन करतो ती त्याला निश्चितच प्राप्त होते. ही गुरुगीता नित्य सौभाग्य आणि पुण्य प्रदान करणारी व तिने पापांचे आधी व्याधी उपाधी शमन करणारे आहे. सर्व शांती करम नित्यम तथा वंद्या सुपुत्रदम अवैधव्य करम श्रीनाम सौभाग्यश्च विवर्धनम. ही गुरुगीता सर्व प्रकारची शांती देणारी, वंद्या स्त्रीला सुपुत्र देणारी, सधवा स्त्रियांच्या वैधव्याचे निवारण करणारी आणि सौभाग्याची वृद्धी करणारी आहे. आयुरारोग्यमैश्वर्यं पुत्र पौत्र पवर्धनं निष्कामजापी विधवा पठेन मोक्ष भवाप्नुयात. ही गुरुगीता आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य आणि पुत्र पौत्रांची वृद्धी करणारी आहे. एखाद्या विधवेने निष्काम भावनेने हिचा जप पाठ केला तर तिला मोक्षाची प्राप्ती होते. अवैधव्यम सकामा आतुलाभते चान्य जन्मनी सर्व दुःख भयम विघ्नम नाशे तापहारकम. जर त्या विधवेने सकाम होऊन जप केला तर पुढील जन्मी तिला संताप हरण करणारे सौभाग्य प्राप्त होते. तिची सर्व दुःखे भय संताप व विघ्नांचा नाश होतो. सर्व पाप प्रशमनं धर्म कामार्थ मोक्षदम यम यम चिंतयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितम. या गुरुगीतेचा पाठ सर्व पापांचे शमन करतो, धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची प्राप्ती करवितो. हिच्या पाठाने जी जी आकांक्षा केली जाते ती अवश्य सिद्ध होते. लिखित्वा पूजयेदेस्तु मोक्ष श्रियमवाप्नुयात् गुरुभक्ती विशेषेण जायते
हृदय सर्वदा. जर कोणी ही गुरुगीता लिहून तिची पूजा केली तर त्याला लक्ष्मी आणि मोक्षाची प्राप्ती होते आणि विशेषतः त्याच्या हृदयात सदा सर्वदा गुरुभक्ती उत्पन्न होत राहते. जपंती शाक्ताः सौराश्च गाणपत्याश्च वैष्णवाः सेवाः पाशुपताः सर्वे सत्यं सत्यं न संशयः. शक्तीचे, सूर्याचे, गणपतीचे, शिवाचे आणि पशुपतीचे मतवादी हिचा गुरुगीतेचा पाठ करतात. हे सत्य आहे, सत्य आहे, यात काही संशय नाही. जपम हिनासनं कुर्वनं हिन कर्मा फलप्रदम गुरुगीतां प्रयाणे वा संग्रामे रिपु संकटे जपनं जयं वाप्नोति मरणे भुक्ति दायिका. जपनं जयं वाप्नोति मरणे मुक्तिदायिका. सर्व कर्माणि सिद्ध्यन्ति गुरुपुत्रेण संशयः. प्रवासात, युद्धात, शत्रूंच्या उपद्रवामध्ये गुरुगीतेचा जप पाठ केल्याने विजय मिळतो. मरणकाळी जप केल्याने मोक्ष मिळतो. गुरुपुत्राचे, शिष्याचे सर्व कार्य सिद्ध होतात, यात संशय नाही. गुरु मंत्रो मुखे यस्य तस्य सिद्ध्यन्ति नान्यथा दीक्षया सर्व कर्माणि सिद्ध्यन्ति गुरुपुत्रके. ज्याच्या मुखात गुरुमंत्र आहे त्याचे सर्व कर्मे सिद्ध होतात. दुसऱ्याची नव्हे, दीक्षेमुळे शिष्याची सर्व कार्ये सिद्ध होतात. भवमूल विनाशाय चाष्टपाशा निवृत्तये गुरुगीतांबसी स्नानं तत्वज्ञं कुरुते सदा. सर्वशुद्धा पवित्रो असो स्वभावाद्यत्र तिष्ठति तत्र देवगणा सर्वे क्षेत्रपीठे चरन्ति च. तत्वज्ञ पुरुष संसार रूपी वृक्षाचे मूळ नष्ट करण्यासाठी 8 प्रकारची बंधने, संशय, दया, भय, संकोच, निंदा, प्रतिष्ठा, कुलाभिमान व संपत्ती यांची निवृत्ती करण्यासाठी गुरुगीता रूपी गंगेत सदैव स्नान करतात. स्वभावताच सर्वथा शुद्ध आणि पवित्र असे ते महापुरुष जेथे राहतात त्या तीर्थात सर्व देवता विचरण करतात. आसनस्था शयाना वा गच्छन्ति तिष्ठन्तो अपि वा अश्वारूढा गजारूढा सुषुप्ता जाग्रतो अपि वा शुचिभूता ज्ञानवन्तो गुरुगीताम् आजपन्ति तेषां दर्शनं संस्पर्शातं पुनर्जन्म न विद्यते. आसनावर बसून किंवा पहडून, उभे राहून किंवा चालताना, तसेच हत्ती वा घोड्यावर स्वार होऊन जागृत अवस्थेत अथवा सुषुप्त अवस्थेत जे पवित्र ज्ञानवान पुरुष या गुरुगीतेचा जप पाठ करतात त्यांच्या दर्शनाने व स्पर्शाने पुनर्जन्म होत नाही. कुश दुर्वासने देवी आसने शुभ्र कंबले उपविश्य ततो देवी जपे देका प्रमाणसः. हे देवी,
कुश आणि दुर्वाच्या आसनावर पांढरे कांबळे अंथरून त्यावर बसून एकाग्र मनाने या गुरु गीतेचा जप केला पाहिजे. शुक्लम सर्वत्रम वहे प्रोक्तम वश्ये रक्तासनम प्रे पद्मासने जपे नित्यम शांती वशकरम परम. सामान्यतः पांढरे आसन योग्य आहे, परंतु वशीकरणात लाल आसन आवश्यक आहे. हे प्रिय, शांतीच्या प्राप्तीसाठी किंवा वशीकरणात नित्य पद्मासनात बसून जप केला पाहिजे. वस्त्रासने च दारिद्र्यं पाषाणे रोगसंभवः मेदिन्यां दुःखमाप्नोति काष्ठे भवति निष्फलम्. कापडाच्या आसनावर बसून जप केल्याने दारिद्र्य येते. दगडाच्या आसनावर बसून जप केल्याने रोग, भूमीवर बसून जप केल्याने दुःख येते आणि लाकडाच्या आसनावर केलेले जप निष्फळ होतात. कृष्णाजिने ज्ञानसिद्धी हा मोक्ष श्री व्याघ्र चरमणी कुशासने ज्ञानसिद्धी हा सर्व सिद्धेस्तो कंबले. काळे मृगचर्म आणि दर्भासनावर बसून जप केल्याने ज्ञानसिद्धी होते. व्याघ्र चर्मावर जप केल्याने मुक्ती प्राप्ती होते, परंतु कांबळ्याच्या आसनावर सर्व सिद्धी प्राप्त होते. आग्नेयाम कर्षणम चैव वायव्याम शत्रुनाशनम नैकृत्यं दर्शनं चैव ईशान्यां ज्ञानमेव च. आग्नेय दिशेकडे मुख करून जप पाठ केल्याने आकर्षण, वायव्य दिशेकडे शत्रूंचा नाश, नैऋत्य दिशेकडे दर्शन आणि ईशान्य दिशेकडे मुख करून जप पाठ केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते. उदमुख शांती जापे वश्ये पूर्वमुख सथा या मे तु मारणं प्रोक्तं पश्चिमे च घनागमः. उत्तर दिशेकडे मुख करून जप पाठ केल्याने शांती, पूर्व दिशेकडे वशीकरण, दक्षिण दिशेकडे मारण सिद्ध होते व पश्चिम दिशेकडे मुख करून जप पाठ केल्याने धन प्राप्ती होते. अशा प्रकारे श्री स्कंदोत्तर खंडात शिवपार्वती संवादात या गुरुगीतेचा दुसरा अध्याय समाप्त झाला. आता काम्य जपस्थानं कथयामि वरानने सागरांते सरितीरे तीर्थे हरिहरालये शक्ती देवालये गोष्ठी सर्व देवालये शुभे वटश्च धात्र्या मुले वामठे वृंदावने तथा पवित्रे निर्मले देशे नित्यानुष्ठानतो अपि वा निर्वेदनेन मामुनेन जपमेतत् समारभे. हे सुमुखी, आता सकामी लोकांसाठी जप करण्याच्या स्थानांचे वर्णन करतो. सागर किंवा नदीच्या काठी, तीर्थात, शिवालयात, विष्णूंच्या किंवा देवींच्या मंदिरात, गोशाळेत, सर्व शुभ देवालयामध्ये, वटवृक्ष आणि आवळ्याच्या वृक्षाखाली, मठात, तुळशीच्या वनात, पवित्र निर्मळ स्थानी, नित्यानुष्ठानाच्या रूपात अनुष्ठानाच्या रूपात अनासक्त राहून मौनपूर्वक
हिच्या जपाचा आरंभ केला पाहिजे. जापेन जयमाप्नोति जप सिद्धिं फलं तथा हिन कर्मं त्यजेन सर्व गर्हित स्थानमेव च. जपामुळे जे प्राप्त होतो आणि जपाच्या सिद्धी रूपात फळ मिळते. जपानुष्ठानाच्या काळात सर्व नीच कर्मे आणि निंदनीय स्थानांचा त्याग केला पाहिजे. स्मशाने बिल्वमूले वा वटमूलांतिके तथा सिद्ध्यन्ति कानके मुले. चोलवृक्षस्य सन्निधो. स्मशानात तसेच बेल, वड किंवा शमीच्या वृक्षाखाली आणि आम्रवृक्षाजवळ जप केल्यास सिद्धी लवकर मिळते. अकल्पजन्म कोटिनां यज्ञवत तपः क्रियाः आताः सर्वाः सफला देवी गुरु संतोष मात्रतः. हे देवी, कल्पांतपर्यंतचे करोडो जन्माचे यज्ञ, व्रते, तप आणि शास्त्रोक्त क्रिया या सर्व केवळ गुरुदेवांच्या संतोषाने सफल होतात. मंदभाग्याः शक्ताश्च ये जनाः नानो मन्वते गुरुसेवासु विमुखाः पच्यन्ते नरके अशुचो. भाग्यहीन, शक्तिहीन आणि गुरुसेवेपासून विमुख जे लोक हा उपदेश मानत नाहीत ते घोर नरकात पडतात. विद्या घणं बलं चैव तेषां भाग्यं निरर्थकं येषां गुरुकृपा नास्ति अघो गच्छन्ति पार्वती. ज्याच्यावर श्री गुरुदेवांची कृपा नाही त्याची विद्या, धन, बल आणि भाग्य निरर्थक आहे. हे पार्वती, त्यांचे अधःपतन होते. धन्या माता पिता धन्यो गोत्रम धन्यम कुलोद्भवः धन्या च वसुधा देवी यत्र शादम गुरु भक्तता. ज्याच्या हृदयात गुरुभक्ती आहे त्याची माता धन्य आहे, त्याचा पिता धन्य आहे, त्याचा वंश धन्य आहे, त्याच्या वंशात जन्म घेणारे धन्य आहेत. समग्र धरती माता धन्य आहे. शरीरमिंद्रियं प्राण अचार्थः स्वजन बंधुता मातुकुलं पितृकुलं गुरुदेवन संशयः. शरीर, इंद्रिय, प्राण, धन, स्वजन, बंधू, बांधव, मातेचे कुळ, पित्याचे कुळ हे सर्व गुरुदेवच आहेत, यात संशय नाही. गुरुर्देव गुरुर्धर्म गुरुर्निष्ठा परम तपः गुरु हा परतरम नास्ति त्रिवारम कथयामी ते. गुरुच देव आहेत, गुरुच धर्म आहेत, गुरुवर निष्ठाच परम तप आहे. गुरुपेक्षा अधिक आणखी काही नाही, हे मी 3 वेळा सांगत आहे. समुद्रे वयता तोयम क्षीरे क्षीरम घृते घृतम भिन्ने कुंभे यथाकाशम तथात्मा परमात्मनी. ज्याप्रमाणे सागरात प्राणी, दुधात दूध, तुपात तूप, विविध घटामध्ये आकाश एक आणि अभिन्न आहे, त्याचप्रमाणे परमात्म्यात जीवात्मा एक आणि अभिन्न आहे. तथैव ज्ञानवान जीवा परमात्मनि सर्वदा ऐके नरमते ज्ञानी यत्र कुत्र दिवानिशं. याचप्रमाणे ज्ञानी नेहमी
परमात्म्याशी अभिन्न होऊन रात्रंदिवस आनंद विभोर होऊन सर्वत्र विचरण करतात. गुरु संतोषना देव मुक्तो भवती पार्वती आणि मादिशो भोक्तृत्वं कृपया देवी जायते. हे पार्वती, गुरुदेवांना संतुष्ट केल्याने शिष्य मुक्त होतो. हे देवी, गुरुदेवांच्या कृपेने तो अनिमादी सिद्धींचा भोग प्राप्त करतो. साम्येन रमते ज्ञानी दिवाय दिवानिशी एवं विधो महामौनी त्रैलोक्य समस्ता व्रजेत. ज्ञानी दिवसा किंवा रात्री सदा सर्वदा समत्वात स्मरण करतात. अशा प्रकारचे महामौनी अर्थात ब्रह्मनिष्ठ महात्मा त्रैलोक्यात समान भावाने विचरण करतात. गुरुभाव परम तीर्थ मन्य तीर्थ निरर्थकं सर्व तीर्थमयं देवी श्री गुरोश चरणांबुजम. गुरु भक्तीत सर्वात श्रेष्ठ तीर्थ आहे. अन्य तीर्थे निरर्थक आहेत. हे देवी, गुरुदेवांचे चरण कमल सर्व तीर्थमय आहेत. कन्या भोगरता मंदा स्वकांताया पराग्नमुखा अतः परम मया देवी कथितन्न मम प्रिय. हे देवी, हे प्रिय, कन्येच्या भोगात रत स्वश्रीपासून विमुख परश्रीगामी अशा बुद्धिशून्य लोकांना माझा हा आत्मप्रिय परमबोध मी सांगितलेला नाही. अभक्ते वंचके धूर्ते पाखंडे नास्तिकादिषु मनसापेन वक्तव्या गुरुगीता कदाचन. अभक्त, कपटी, धूर्त, पाखंडी, नास्तिक इत्यादींनाही गुरुगीता सांगण्याचा मनात विचार सुद्धा आणू नये. गुरवो भवः शांती शिष्यवित्तापहारका तवेकं दुर्लभं मन्ये शैव्यवृत्तापहारकं. शिष्यांचे धन अपहरण करणारे गुरु तर पुष्कळ आहेत, परंतु शिष्याच्या हृदयाचा संताप हरण करणारा एक गुरुदेव देखील दुर्लभ आहे, असे मी सांगतो, असे मी मानतो. चातुर्वान विवेकी च अध्यात्म ज्ञानवान च शुचिहा मानसं निर्मलं यश्यं गुरुत्वं तस्य शोभते. हे चतुर, विवेकी व अध्यात्माचे ज्ञाते आहेत, पवित्र आहेत आणि निर्मळ मनाचे आहेत, त्यांच्यात गुरुत्व शोभून दिसते. गुरवो निर्मलाः शांताः साधवो मितभाषिणः कामको क्रोध विनिर्मुक्ताः सदाचारा जितेंद्रियाः. गुरु निर्मळ, शांत, साधू स्वभावाचे, मितभाषी, काम क्रोधापासून अत्यंत रहित, सदाचार्याने जितेंद्रिय असतात. सूचकादी प्रभेदेन गुरु बहुधा स्मृताः स्वयं समक्यं परीक्षात तत्वनिष्ठं भजेत सुधिया. सूचक अगदी भेदाने अनेक गुरु सांगण्यात आले आहेत. बुद्धिमान पुरुषाने स्वतः योग्य विचार करून तत्वनिष्ठ गुरूंची शरण घेतली पाहिजे. पर्णजालमिदं तद्वद बाह्यशास्त्रं तो लौकिकं
यास्मिनं देवी समभ्यस्तं तं गुरुः सूचकः स्मृतः. हे देवी, वर्ण आणि अक्षराने सिद्ध केल्या जाणाऱ्या बाह्य लौकिक शास्त्रांचा ज्यांना अभ्यास आहे अशा गुरूंना सूचक गुरु म्हटले पाहिजे. वर्णाश्रम आमोचिता विद्यां धर्म वेदायिनीं अप्रक्तारं गुरुं विद्धि वाचक स्थित्वती पार्वती. हे पार्वती, धर्माचे विधान करणाऱ्या वर्ण आणि आश्रमानारूप विद्येचे प्रवचन करणाऱ्या गुरूंना तो वाचक गुरु जाण. आश्रमानारूप विद्येचे प्रवचन करणाऱ्या गुरूंना तो वाचक गुरु जाण. पंचाक्षर्यादि मंत्राणा मुपदेष्टा तु पार्वती. स गुरुर्बोधको भूयादुभयोर्य मुक्तम. पंचाक्षरी आदी मंत्राचा उपदेश देणाऱ्या गुरूंना बोधक गुरु म्हटले आहे. हे पार्वती, प्रथम 2 प्रकारच्या गुरुपेक्षा हे गुरु उत्तम असतात. मोहमारण वशादी तुच्छ मंत्रोपदर्शिनम निषिद्ध गुरुरित्याहुहा पंडितास्तदर्शिनः. मोहन, मारण, वशीकरण इत्यादींचे तुच्छ मंत्र सांगणाऱ्या गुरूंना तत्वदर्शी पंडित निषिद्ध गुरु म्हणतात. अनित्यमिति निर्दैश्य संसारे संकटालयं वैराग्यपथदर्शी या स गुरुर्वीत प्रिय. हे प्रिय, संसार अनित्य व दुःखाचे घर आहे असे सांगून जे गुरु वैराग्याचा मार्ग सांगतात त्यांना विहित गुरु म्हटले जाते. तत्वमस्यादिवाक्यानामुपदेष्टात् पार्वती कारणक्यो गुरु हा प्रोक्तो भवरोग निवारकः. हे पार्वती, तत्वमसी इत्यादी महावाक्यांचा उपदेश देणाऱ्या आणि संसाररूपी रोगांचे निवारण करणाऱ्या गुरुला कारणाख्य गुरु म्हटले आहे. सर्व संदेह संदोह निर्मूलन विवक्षण जन्म मृत्यू भयग्नो यहा सहा गुरु हा परमो मत. सर्व प्रकारच्या संशयाचा समूळ नाश करण्यात जे चतुर आहेत, जन्म मृत्यू आणि भय यांचा जे विनाश करतात त्यांना परमगुरु म्हटले आहे, सद्गुरु म्हटले जाते. बहु जन्म कृतांत आपुण्यालभ्यते असो महागुरु हा लब्धा अमोम्न पुनर्याती शिष्या संसार बंधनम. अनेक जन्मामध्ये केलेल्या पुण्यामुळे असे महागुरु प्राप्त होतात. त्यांना प्राप्त करून शिष्य पुन्हा संसार बंधनात बांधला जात नाही, अर्थात मुक्त होतो. बहुविधा लोके गुरवः संते पार्वती आतेषु सर्व प्रयत्नेनु सेव्यो हि परमो गुरुः. हे पार्वती, अशा प्रकारे विश्वात सेवन सर्व प्रयत्नाने केले पाहिजे. पार्यत्युयायः पार्वत्युवाच स्वयं मुळा मृत्युभीता सुकृता द्विरतिं गता
देवांनीशी द गुरुगा यदि तेषां तुका गती हा. पार्वती देवी म्हणते, पार्वती देवी म्हणाली, हा स्वभावतच मूळ मृत्यूमुळे भयभीत सत्कर्माने विमुख लोक दैवयोगाने निषिद्ध गुरुचे सेवन करू लागले तर त्यांची काय गती होते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय.